निर्माते जे होते ते माझे चांगले मित्र होते. आम्ही त्याच्या अगोदर 1-2 प्रोजेक्ट बरोबरीने वेगळ्या निर्मात्यांसाठी केले होते. असं झालंय आता की ते प्रोजेक्ट करून 2 वर्ष झालीत, पण आमच्या कोणालाच अजूनही ₹1 पण मिळालेला नाही. अनेक आर्टिस्ट असे ज्यांना पैसेच मिळाले नाही. मग डब्यात गेलंय सगळं. हा, म्हणजे त्याने पिक्चर कम्प्लीट केलेला आहे, तो वाट बघतोय. पिक्चर कम्प्लीट झालाय, तो वाट बघतोय की त्याचे काही फायनान्सचे प्रॉब्लेम झालेत किंवा जे वाटतं होतं लंडन मधनं काही सबसिडी ती आली नाही, त्यामुळे ते पिक्चर अडकलं. पण असे बऱ्याच निर्मात्यांचं होतं की त्यांना स्वतःचाच अंदाज नसतो की आपण करणार आहोत आणि आपल्याकडे एवढी अमाऊंट आहे. आम्ही किती त्यांना पहिल्यांदा त्यांचं हे जरी, कारण आपल्याकडे काय होतं की सिंगल प्रोड्युसर खूप आहेत, येणारे जे वन टाइम प्रोड्युसर खूप आहेत आपल्याकडे आणि त्यांना शिकवावं लागतं पहिल्यापासून. त्यात त्यांची चुकी नाहीये. माझं नेहमी म्हणणं असतं की तुम्ही येताना ना, तुम्ही कुठली गोष्ट करताना 4 गोष्टी शिकता. थोडंसं होमवर्क पाहिजे. ते न केल्यामुळे काय होतं की ह्या सगळ्या लोकांचा प्रॉब्लेम होतो. मी एका खूप मोठ्या प्रॉब्लेम मधनं असं गेलो. एका फिल्मला असं झालं की मी अर्धवट ती फिल्म सोडली आणि अनेक जणांचे म्हणजे ड्रायव्हर पर्यंतचे पैसे मी माझ्या खिशातनं दुसरीकडे काम करायचो आणि ते दिलेले आहेत. बापरे. रसिक मोहिनी.